चा कॉल असेल. हेड हेड कॉल. अमृत स्पोर्ट सासवणे संघाचा कर्णधार संतोष गावंड यांनी पुरस्कृत केलेला त्याच्यासाठी श्री अमृत दादा यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. एकूण सागरचा प्राइस जवळजवळ 13,000 रुपयांचं पारितोषिक माझ्याकडे जमा झालंय. मी सर्वप्रथम मात्र विजय घाणेकर याला आमंत्रित करतो. सॉरी उमेश, लास्ट ओव्हर उमेश घाणेकर ना, दळणे गुरुजी, उमेश घाणेकर याला आमंत्रित करतो. आमचे नाखवाजी यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. उमेश आपण यायचं आणि पारितोषिक घेऊन जा. उमेशला पहिल्यांदा आमंत्रित करतो. उमेश आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. लगेच मेन स्टेजवर या. मी ज्यांचं नाव वाचतोय त्यांनी लगेच यायचं आहे कारण आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती करतो अक्षी सरपंच मॅडम या, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. उमेशला या ठिकाणी हे पारितोषिक द्यायचं आहे. उमेश घाणेकर याला टोटल 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. टोटल 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. उमेश वेलबोल्ड, शेवटच्या जरा पुढे यायचं आहे, नंतर घेऊया इंटरव्ह्यू म्हणते. ठीक आहे, हरकत नाही. अक्षय सरपंच मॅडम रश्मिताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक देऊन उमेशचा गौरव करण्यात येतोय. मी सागरला आमंत्रित करतो. सागर आणि आमचा मित्र दाऊद राजेश याला सुद्धा आमंत्रित करतो, राजेश मोहिते याला, की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. राजेश मोहितेला मी आमंत्रित करतो. राजेश मोहिते आणि सागरला आमंत्रित करतोय. आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पण ही पारितोषिक वितरित करायची आहेत. येस, रुबिन काका सागरकर यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम हे 2,000 रुपयांचं पारितोषिक देऊन राजेश मोहितेला गौरव केला जाईल. राजेश यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. वेल प्लेड. कामरानला काका थांबा, इथे काका थांबा. कामरान याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं, हे कॅश प्राइस द्यायचं आहे. कामरान याला सुद्धा कॅश प्राइस 500 रुपयाचा आहे. कॅश प्राइस भरपूर आलेले आहेत आमच्याकडे. त्यानंतर रोनित नाखवा याला सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मी सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड यांना विनंती करतो की आपण येऊन हे पारितोषिक द्यायचं आहे.
रोनित याला सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. आणि यानंतर 13,000 प्लस माझ्या हातात आणखीन 1,000 रुपये वाढलेले आहेत जे पहिल्या 2 6ला होते. असं एकूण 14,000 रुपयांचं पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे पिंट्याचा, सागरचा या ठिकाणी गौरव करायचा. वेल प्लेड. मी आमच्या तिन्ही सासवण्याच्या नैनाताई आपण सर्वांनी यायचं आहे वरती स्टेजवरती, इथे समोर यायचं आहे आणि आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचं आहे. लगेच या. पिंट्या वेल प्लेड. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थोडंसं दुःख चेहऱ्यावरती जरूर असेल कारण सामना गमावलेला आहे, पण एकदा इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 14,000 रुपयांचं कॅश प्राईज देऊन त्याचा गौरव केला जातोय PNP चषकाच्या या व्यासपीठावरती. सर्वांकडून पारितोषिक आलं. श्री अमृतदादा यांच्याकडून 10,000, नैनाताईंकडून भरपूर आले. संतोषजी गावण यांना विनंती असेल आपण इथेच थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आणि टोटल कॅश प्राईज किती आहे? निखिल दारवे मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 7,000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा आहे आणि PNP चषकाचं स्मार्ट वॉच देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचचं प्राईज या ठिकाणी दिलं जाणार निखिल दारवेला. वेल प्लेड निखिल. 90 धावा धावफलकावरती बनवण्यामध्ये तुझी 50 महत्वाची होती. आज एकाच मॅचमध्ये 2 50 आपण पाहिल्या. PNP चषकामध्ये या दोन्ही इनिंग खास असतील आणि आजचा दिवस अधिक खास असेल यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद संदीप सर. धन्यवाद मुश्ताक अफरात. अंपायर्स कडून इशारा येतोय. प्रथम टॉस जिंकलाय अक्षय हॉटेल चेंडरी या संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नाखवा वॉटर स्पोर्ट या संघाला. सामना सुरू होतोय. माफ करा, प्रदीप स्पोर्ट साखर या संघाला आपण पाहतोय. इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू गोलंदाजाचा इथे वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त स्वरूपात येथे पहिली धाव धावफलकावरती नोंदवली जाते. वाईट चेंडूने ते मात्र सुरुवात झाली आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती येथे केला होता. चेंडू मात्र दिशाहीन. दोन्ही विनर संघांमधली ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ येथे मात्र क्वालिफाय होणार आहे. आणि आपण पाहतोय अप्रतिम इथे खेळ मैदानावरती रंगतोय कारण मागील सामना आपण पाहिला अगदी जबरदस्त. शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी लढवय्या वृत्ती सागर पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली कारण त्या मॅचमध्ये 2 50s बसलेल्या आपण पाहिल्या. पाहूया हा चेंडू. यावेळचा चेंडू मिस टायमिंग फटका. कव्हर मधून क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पोहोचलाय. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती येथे दिले कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा संकल्पने पॉवर प्ले मध्ये षटक फेकलं होतं. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं कारण विकेट मिळवण्यामध्ये संकल्पचा मोठा हातभार नेहमी असतो कारण ज्या वेळेला संकल्पच्या हातामध्ये चेंडू दिला जातो त्या वेळेला संकल्प संघाच्या भरोशाच्या फलंदाजाला येथे तंबूचा रास्ता दाखवतोय. याचं एक उत्तम उदाहरण या चेंडूवरती झालेला फलंदाज बाद आपण पाहिला. फलंदाज क्रमांक इथे आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय प्रेम कदम. या प्रेम कदम कडून येथे कामगिरी कशा पद्धतीने होते त्याच्या जोडीला आलेला फलंदाज आपण पाहतोय जो सलामीवीर म्हणून आला होता.
मृणाल वर्सोलकर. ओके, गोलंदाज संकल्प आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम इनसाइड आउट खेळलेला फटका. गॅप भेदली प्रेम कदमने आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. वेलकम चौकार. हे गॅप भेदली. रिप्ले मध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकाल. आक्रमक दर्जाची येथे फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजांसाठी येथे खूप चान्स कमी ठेवलाय. पाहूया, कारण हवा सुद्धा जोरदार. यावेळेला ऑफ स्टंपला शबल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. लेंथ बॉल होता, गुडलेन वरती टाकलेला हा चेंडू होता. प्रेम कदम ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू येथे मात्र गुडलेन वरचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी मिळते आहे आणि उसळणारे चेंडू फलंदाजांसाठी नेहमी घातक असतात. पाहूया यावेळचा चेंडू. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅवलेन एंड कडून मारा करत असताना प्रेम पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 6 धावा. 6 धावा धावफलकावरती लागते. सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा. अलिबाग तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा, लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट अकॅडमी आयोजित पीएमपी चषक 2024. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांकडून इशारा आलाय. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडून येते मात्र अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. पाहूया यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑफ टीमच्या थोडासा बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी संकल्पकडून नक्कीच आपल्या इथे पाहायला मिळते, कारण एक विकेट मिळवली आहे. कमरान सारख्या फलंदाजाला त्याने इथे 0वरती बाद केलं होतं. ओके, हा चेंडू यावेळेला फुलर लेनचा चेंडू यॉर्क केलाय. ऑन द राईज येथे चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहूया फलंदाज प्रेम कदम, ज्याच्या बॅट मधून एक जबरदस्त असा चौकार आला होता. कव्हर आणि पॉइंटच्या मधून येथे चौकार लगावला होता. यावेळचा चेंडू ऑन द साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन येथे मात्र प्रॉपर होत नाहीये. चांगलं टायमिंग येथे मात्र या चेंडूवरती साधलं जात नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 1 गडी बाद. 8 धावा धावफलकावरती लागतात. पॉवर प्ले मध्ये 8 धावा खर्च करणं म्हणजे गोलंदाजाने केलेली एक वाकडण्यास योग्य गोलंदाजी आपण म्हणू शकाल, कारण संकल्पने ते मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये 2 धावा त्याने अतिरिक्त स्वरूपात खर्च केल्यात. एक चौकार खाल्लाय. त्यानंतर काही डॉट चेंडू सुद्धा इथे काढलेत. एक विकेट सुद्धा मिळवलेत. चांगली गोलंदाजी येते पहिल्या षटकामध्ये, जेथे पॅवलेन एंड कडून मारा करत असताना इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजी चांगली होऊ शकते, कारण पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी हवा इथे मात्र वाहते. हवेच्या विरोधात इथे मात्र फलंदाजांना या एंडने फटके मारायचे आहेत. आता मात्र एंड बदलला जातोय, कारण दोन्ही एंडने आपण पाहतो ही खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा होत असतात. एक वरसोली मैदान सोडलं तर बऱ्याचशा मैदानांवरती एक एंडनेच ही स्पर्धा खेळवली जाते, परंतु वरसोलीच्या मैदानावरती आपण दोन्ही एंडने स्पर्धा पाहत असतो. ओके, हा चेंडू यावेळच्या चेंडूवरती निखिल आलाय गोलंदाजीसाठी. संघाचा कर्णधार, ज्याने आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये मॅच विनिंग खेळी केली होती. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्यानंतर फलंदाजी असेल, या तिन्ही आघाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं तो वरचढ ठरला होता. बघूया यावेळेला गोलंदाज निखिल कशा पद्धतीने येथे समोरच्या फलंदाजाला रोखून धरतोय. यावेळचा चेंडू ओव्हर पिच लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनलाय. या चेंडूवरती प्रेक्षक येतोय दमदार. पीएमपी चषक 2024 षटकार.
मंत योगी श्रीमंत योगी. कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपल्या मनामनात, आपल्या घराघरात, आपल्या हृदयात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलोय. खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. आणि इथे मात्र कुरुलच्या मैदानावरती येथे पीएमपी चषक भरवलं जात आहे. एक जबरदस्त स्पर्धा. यावेळचा चेंडू फुल टॉस, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय पीएमपी चषक. रुबाबदार षटकार. दोन 2017 किंवा 18 मोसमातला नक्कीच एक सामना. खऱ्या अर्थानं बिहाइंड विकेट अप्रतिम चौकार याच मैदानावरती मृणाल वरसोरकरने लगावले होते. आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये मी एक सलामीवीर फलंदाज, एक पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं 2017 किंवा 18च्या मोसमामध्ये याच कुरुलच्या मैदानावरती त्याने आपली जबरदस्त बॅटिंग करून दाखवली होती. आणि आपण पाहिलं अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा जय मल्हार अलिबाग संघाकडून खेळतोय. त्या संघामध्ये सुद्धा त्याची चांगली सलामी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आता आपण मारलेले हे 2 षटकार आपण पाहिले. एक लॉंग ऑनच्या दिशेने आला, त्यानंतर एक मिड विकेटच्या दिशेने आलेला षटकार आपण पाहिला. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 20 धावा इथे धावफलकावरती पोहोचली आहे. एक गडी येथे बाद झालाय. या दोन्ही संघांसाठी हा सामना किती इम्पॉर्टंट असणार आहे. कारण जो संघ विजय होईल तो संघ इथे मात्र आपण पाहतोय सुपर 12 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारालाही चांगलं ठाऊक आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती इथे मेहनत घ्यावी लागणार आहे. बघूया चेंडू. यावेळचा लेंथ बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स. जो संघ विजयी होईल त्या संघाचा सामना सुपर 12 मधला पहिला सामना असणार आहे. यशस्वी बिल्डिंग थेरोंडा या संघाविरुद्ध तो सामना असणार आहे. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा या संघाविरुद्ध विजयी संघाचा सामना असणार आहे. याची नोंद दोन्ही संघांच्या कर्णधारांनी, संघ व्यवस्थापनाने किंवा त्यांच्या ओनरनी घ्यायची आहे. आणखीन एक दर्जेदार फटका, पुलचा पॉवरफुल हिटर फटका, षटकार. हेच मृणाल वरसोलकरच्या बॅट मधून पाहायला मिळते. कारण 3 षटकार या षटकामध्ये त्याने लगावलेत. कारण आपण पाहिलं पहिला चेंडू इथे डॉट गेला होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा आकर्षक असा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून निघालाय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 28 धावा, 28 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया इथे मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजी मधून सुधारणा करावी लागणार आहे गोलंदाज निखिल पाटीलला. पाहूया निखिल कडे अनुभव चांगला आलाय, कारण तोही अनेक मैदानांवरती चांगली गोलंदाजी करत असतो. यावेळेच्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गॅप येथे मात्र मिळत नाही या चेंडूवरती. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 28 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा स्कोर आपण पाहतोय. कुरुळचं हे आझाद मैदान अगदी आपण पाहतोय. संध्याकाळचं इथे नक्कीच 17 मध्ये किंवा रात्रीमध्ये प्रेक्षकांची इथे या मैदानावरती अलोट गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आपण पाहतोय इथे बऱ्याचशा शाळेतील मुलांची हजेरी इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या शाळेतल्या मुलांचं सुद्धा इथे मी नक्कीच मनपूर्वक स्वागत करतोय पीएमपी चषक 2024 मध्ये.
पहिली 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय पहिलं षटक आहे ते मात्र संकल्प मात्रेने अप्रतिमरित्या फेकलं होतं. फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु आपण पाहतोय ह्या वेळेला आपण पाहतोय एंड बदलला जातोय आणि दुसऱ्या एंडने येथे मात्र फलंदाजांच्या बॅटमधून येथे मात्र तुफानी धावा येत आहेत. या दोन्ही संघांसाठी हा सामना किती इम्पॉर्टंट असणार आहे हे दोन्ही संघांना चांगलं ठाऊक आहे. कारण जो संघ विजयी होईल तो संघ इथे मात्र आपण पाहतोय सुपर 12 मध्ये पोहोचणार आहे आणि सुपर 12 चे सामने हे नॉकआउट सामने असणार आहेत. प्रशांत मोहरे गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया प्रशांत मोहरेची गोलंदाजी या सामन्यामध्ये कशा प्रकारची बहरते आहे. कारण गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करणं हे मित्रांनो कला आहे. कारण फलंदाजी आपण पाहतोय 11व्या फलंदाज सुद्धा आपण पाहतोय फलंदाजी करू शकतो, तोही मोठा फटका मारू शकतो. परंतु गोलंदाज असं हे क्रिकेट मधलं पद आहे. कारण आपण पाहिलं तर 11 जणांमध्ये आपण 4 गोलंदाज असे निवडत असतो ते आपल्याला संघाला विजय मिळवून देतील. आणि तुम्ही वर्ल्ड कपची प्रतिकृती पाहिलीत तर वर्ल्ड कपच्या प्रतिकृतीला मध्ये गोल आहे आणि 3 स्तंभ आहेत. त्या 3 स्तंभांमध्ये ते 3 स्तंभ हेच शिकवतात की एक बॅटिंगचा स्तंभ आहे, एक बॉलिंगचा स्तंभ आहे आणि तिसरा आहे तो फिल्डिंगचा स्तंभ आहे. बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती प्रशांत मोहरे गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू प्रशांतचा लोअर फुल टॉस चेंडू प्रेम कदमने आपण पाहतोय ऑन साइडला येथे चेंडू खेळला मनगटाच्या आधारावरती सिंगल धावेने येथे आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या. 29 रन्स आपण पाहतोय इथे 70+ धावा माराव्या लागणार आहेत. कारण येथे आपण मैदानावरती हवा इथे जोरदार सुटलेली आहे. हवेचा फायदा इथे फलंदाज जरूर उठवत आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर 70+ धावा झाल्या तर एक सामन्याला चांगली मजा येऊ शकते. कारण मागील सामना आपण पाहिला 89 धावा चेस करत असताना तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. कारण आपण जर पाहिलं 6 धावांनी आपण पाहतोय तो सामना इथे पराभव झाला होता. कारण आपण पाहतोय अशा प्रकारचे सामने क्रिकेटमध्ये नेहमी होत असतात. कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहतोय भारतामध्ये का लोकप्रिय झालाय तर अशा प्रकारच्या सामन्यांमुळे खऱ्या अर्थानं लोकप्रिय झालाय. कारण आपण जर पाहिलं क्रिकेटला पूर्वी खेळणाऱ्यांची क्रिकेटकडे बऱ्याच जणांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर IPL आला. IPL नंतर देशामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच यावेळेला एक जबरदस्त स्क्वेअर किंवा आपण कव्हर ड्राइव्ह म्हणूया अप्रतिम नेत्रदीपक फटका प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक चौकार. मध्ये क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता. खूप मोठी गॅप होती. आपण रिप्ले मध्ये सुद्धा नक्कीच पाहू शकाल. अगदी सुंदर प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक येथे पाहायला मिळाला. चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत त्याचे चौकार गेलाय. प्रशांत मोहरे पुढील चेंडू घेऊन उलट्या हाताने उलटा का फुलटा दे धक्का घे छक्का. कम ऑन डीजे. एकोणचाळीस धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या. मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार. कारण आपण पाहतोय मृणाल वर्सोलकरची अगदी अप्रतिम फलंदाजी मिस्टर 360 डिग्री फलंदाजी आपण म्हणूया. कारण मृणाल अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी नक्कीच ओळखला जातो. आता मात्र त्याला ठाऊक आहे वाऱ्याच्या दिशेने इथे फटके मारायचे त्यावेळेला अशाच पद्धतीने खेळावं लागणार आहे. बघूया चेंडू वन्स अगेन पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार LBW चा अपील मध्ये उत्साह होता. आत्मविश्वासाची येथे मात्र कमी नक्कीच जाणवली आहे. पुन्हा एकदा उलट्या हाताने रिव्हर्स शॉट खेळण्याचा येथे नक्कीच प्रयत्न केला होता. चेंडूवरती येथे मात्र आपण पाहतोय इथे कोणती धाव येत नाहीये. चेंडू डॉट येतोय. गोलंदाज प्रशांत मोहरेने या चेंडूवरती मात्र जबरदस्त रित्या कमबॅक केलाय. कारण आपण पाहिलं मृणाल वर्सोलकरचं हे पसंतीदा मैदान आहे. त्याचं आवडीचं हे मैदान आहे. बघूया प्रशांत मोहरे पुढील चेंडू घेऊन
यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 40 धावा. 40 रन्स 40 धावा धावफलकावरती येथे नोंदवल्या गेल्यात. नक्कीच याच दरम्यान अनसोल्ड टी शर्टचं वितरण सुरू झालेलं आहे. जे जे खेळाडू या स्पर्धेदरम्यान अनसोल्ड राहिलेले आहेत त्यांनी आपलं टी शर्ट कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला जिथे टॉस बॉक्स आहे तिथून घेऊन जायचं आहे. यावेळचा धीम्या गतीने टाकलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये येथे चेंडू पडलाय. एकच धावेवरती येथे विश्वास ठेवला जातोय कारण मृणालला नक्कीच ठाऊक आहे की या षटकातील हा आपण पाहतोय 5वा चेंडू आहे. त्यामुळे आपण पाहतोय कोणत्या प्रकारे घाई करायची नाहीये. धावसंख्या लागले धावफलकावरती 41 धावा. 41 रन्स 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रेक्षकांची संख्या आहे ते नक्कीच थोडी थोडी वाढत चाललेली आहे. कारण प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय अशा प्रकारची एक पर्वणी असते. कारण प्रेक्षक खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. सामन्यातील खऱ्या अर्थानं ते केंद्रबिंदू असतात. कारण प्रेक्षक नसतील तर सामन्याला खऱ्या अर्थानं रस येत नसतो. वळूया या सामन्याकडे. गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 42 धावा. 42 रन्स 42 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आयसीसी नियम आपण जर पाहिले 42 नियम आहेत आयसीसीने आपण पाहतोय इथे बनवलेले आहेत. प्रत्येक नियम आपण पाहतोय अगदी एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. कारण बरेचसे नियम आहेत आपल्याला काही नियम नक्कीच माहिती सुद्धा नाही आहेत. यावेळेला धीम्या गतीने स्लोवर वन स्वरूपाचा हा चेंडू होता. धावफलकावरती येथे सिंगल धाव मिळते. कोणती धाव मिळत नाहीये. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 3 षटकांचा खेळ पूर्ण 42 धावा. खऱ्या अर्थानं येथे अनसोल्ड प्लेयरांना टी शर्ट देण्यात येते. तर सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं अनसोल्ड प्लेयरला हे टी शर्ट देण्यात येणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खूप दर्जेदार अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनसोल्ड प्लेयरांचा सुद्धा येथे सन्मान केला जातोय. येथे पहिला खेळाडू जो अनसोल्ड आहे त्याचा येथे मात्र नक्कीच सन्मान केला जातो कारण तो पहिला टी शर्ट घेण्यासाठी येथे आलेला आहे. नक्कीच येथे ताईंचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अजिंक्य पाटील या खेळाडूला इथे अनसोल्ड राहिला होता. अजिंक्यला सुद्धा इथे नक्कीच आपण बेस्ट ऑफ लक देऊया. पुढील वर्षी आपण पाहतोय अगदी चांगला सराव कर, चांगला खेळ कर आणि पीएमपी चषकामध्ये सुद्धा तुला इथे संधी मिळू शकते. त्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं असणार आहे. वळूया सामन्याकडे. 3 षटकांमध्ये 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थ्या षटकासाठी येथे मात्र संकल्पचा एंड चेंज केलाय. पाहूया संकल्प मात्रेकडून या एंडने मात्र गोलंदाजी कशा प्रकारची होते. जेथे मृणाल वसोलकरच्या बॅटचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धुवाधार धावा आपण पाहतोय. कारण मृणालचं हे आवडतं मैदान आहे. या मैदानावरती त्याने कित्येक आकर्षक खेळी सजवलेले आहेत. कारण आपण पाहिलं कारण मी सुद्धा 2017 किंवा 18 च्या इयर्स मध्ये खऱ्या अर्थानं बिहाइंड द विकेट कशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे हे मृणालने नक्कीच पॉवर प्ले मध्ये दाखवून दिलं होतं. पाहूया यावेळेस संकल्प गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू संकल्पाचा. गोलंदाज येथे मात्र या चेंडूवरती यशस्वी झालाय. कारण या एंडने डॉट बॉल फेकणं इम्रानजी गोलंदाजासाठी खूप महत्वाचं असणार आहे. संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. कारण चेंडू येथे डॉट आलाय. डॉट बॉलने येथे गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आपण पाहतोय थोडंसा का होईना परंतु सुटकेचा निश्वास येणार आहे. कारण येथे मात्र आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती अगदी खोऱ्याने धावा येत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. सुपर गोलंदाजी अप्रतिम येथे गोलंदाजी संकल्प मात्रेची आपण पाहतोय. हशिरे गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं संकल्प एक गोलंदाज म्हणून आपण नेहमी याच्याकडे पाहत असतो. कारण त्याला गोलंदाजी कशी करायची हे त्याला चांगलं ठाऊक आहे. कारण अनेकदा आपण पाहतोय हशिवरेचं मैदान म्हटलं की ते सुद्धा एक ओपन मैदान आहे आणि एक जबरदस्त मैदान आहे. त्या मैदानावरती गोलंदाजी कशी करायची त्याला ते चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे इथे गोलंदाजी त्याची चांगली होते. यावेळेला मात्र चेंडू पुढ्यामध्ये पडलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूवरती पोचलाय. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक इथे दुसरा बाद मृणाल वसोलकर. बॅक टू पॅव्हलियन.
Thank you, Saurabh Bure, for handing over the mic towards me. Myself, Abhang. It's being a sunny atmosphere here, a windy air, and I am the English commentator in front of you. Scoreboard raises to 42 at the loss of 2 wickets. We are into a PNP Chashak, Kurul, a game between 3 talukas, that is Roha, Murud and Alibag, on behalf of PWD, that is PS & Sons Worker Party of India, organized by Honorable Chitileka Patil Madam and Honorable Rupal Shet Patil Sir. Bowler is ready with the ball. The 4th ball, batsman just struck out the ball towards the boundary, and we will wait for the umpire's decision for the same. It's a 6. Great shot. निखिल धारवेच्या बॅट मधून त्याचा आवडीचा मनपसंद ट्रेडमार्क स्ट्रोक येते आलाय. षटकार. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 48वा 48 रन्स. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू गॅप मध्ये. 1 बाउन्स येतोय. वाइडेस्ट लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत पीएमपी चषक 2024. रन्स. 52 धावा इथे धावफलकावरती लागतात. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामनावीराचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. निखिल धारवे आपण पाहतोय. सर्व गावचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं निखिल एक आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने अगदी मैदानावरती कित्येक चांगल्या कामगिरी अनेक मैदानांवरती केल्यात. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला खेळताना आपण पाहिलंय. यावेळेला पीएमपी चषकाच्या या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण खेळताना पाहतोय. कारण 3 तालुक्यांची आपण पाहतोय ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पीएमपी चषक 2024 जबरदस्त येथे 16 क्रिकेटचा 16 मैदानावरती रंगतोय. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू संकल्पने टाकलाय. फुल टॉस. डीप वाइडेश लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नर या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. दमदार धमाकेदार. वा षटकार या स्पर्धेमधला निखिलच्या बॅटमधून नोंदवला गेलाय. कारण येथे आपण पाहिलं पहिले 3 चेंडू संकल्पने येथे मात्र अफलातून रित्या फेकले होते. नंतरच्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय एक आकर्षक फलंदाज निखिल धारवे येथे फलंदाजीसाठी आला आणि येथे मात्र त्याने 2 षटकार लगावलेत. एक जबरदस्त असा चौकार लगावलाय. संघाची धावसंख्या 4 षटकांमध्ये 58 धावा धावफलकावरती पोहोचवली आहे. प्रदीप स्पोर्ट साखर विरुद्ध अक्षया हॉटेल चेंढरे या 2 संघांमधली ही महत्वपूर्ण लढत मैदानावरती रंगते. कारण हा दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे. कारण जो संघ विजयी होईल तो संघ येथे सुपर 12 मध्ये पोहोचणार आहे आणि लगेच येथे सामना त्यांचा येथे होणार आहे. पाहूया यावेळेला सामना कशा पद्धतीने रंगतोय. कारण क्रिकेट म्हटलं की सर्वांच्या आवडीचा असा हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जरी क्रिकेट इंग्लंड या देशामधून आला असेल परंतु खऱ्या अर्थानं तो भारतीय लोकांनी येथे मात्र खूप लोकप्रिय केलाय. नक्कीच आजकालच्या मुलांना जर नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर तिथे ऑप्शन दिले तर नक्कीच क्रिकेट वरती येते ऑप्शन क्लिक करतील. यावेळचा स्टँड अँड डिलिव्हर मारण्याचा नक्कीच फटका.
चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक सिंगल धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 59 धावा, 59 रन्स. आणि इथे आपण पाहतोय आमच्या बाजूला डरणे गुरुजी बसलेले आहेत. ते नक्कीच सांगतायत की उत्तर क्रिकेट असं दिलं जातं, परंतु भारताचा राष्ट्रीय खेळ मित्रांनो हॉकी आहे. हॉकीने सुद्धा आपण पाहतोय भारताला नक्कीच ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिले. तत्पूर्वी खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये चेंडू आलाय, डीप विकेट, वन बाउन्स, सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. त्रेसष्ट धावा धावफलकावरती लागतायत. 63 धावा हा आकडा क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट मानला जातो, कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू ह्या आकड्यावरती फलंदाजी करायचं. डेव्हिड वॉर्नर 63 धावसंख्येवरती आल्यानंतर तो नक्कीच आकाशाकडे पाहतो. फिल विजेसला नक्कीच तो एक आदरांजली वाहत असतो, कारण 63 धावसंख्येवरती असताना फिल विजेसला इथे चेंडू डोक्याला लागला होता. यावेळेला आपण पाहतोय बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जरूर मारलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने हे चेंडू गेलाय. तत्पूर्वी 2 धावा फलंदाजांनी या चेंडूवरती पूर्ण केल्यात. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 65 धावा, 65 रन्स. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 70 धावा इथे ओलांडल्या जाणार का? कारण मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं 89 धावा चेस करत असताना आपण पाहिलं असाल अमृत स्पोर्ट सासवणे संघ 6 धावांनी येथे हरला होता. जबरदस्त सामना मित्रांनो रंगला होता. यावेळा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एजंट टेकन, फलंदाज क्रमांक 3. धन्यवाद. निखिल धारवेचं इथे नक्कीच मी कौतुक करेन, कारण बॅटची एज लागल्यानंतर तो लगेच येथे तंबूच्या दिशेने परतला. 2011च्या विश्वचषकामध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा आपण पाहिलं असाल वेस्ट इंडिज विरुद्ध चेन्नईच्या मैदानावरती तो सामना होता, आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पंचांनी बाद देण्याच्या अगोदरच आपण पाहतोय सचिन तेंडुलकर तंबूच्या दिशेने परतला. म्हणून सचिन तेंडुलकरला आपण पाहतोय महान क्रिकेटर नक्कीच म्हटलं जातं. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती, गोलंदाज सज्ज आहे. आदर्श पाटील येथे गोलंदाजी करतोय. आदर्श थोडंसं येथे महागडा जरूर येथे झाला होता मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये येथे गोलंदाजी करतोय. ओके, आदर्शचा हा चेंडू मंदार येथे फलंदाजीसाठी आलाय. बॅटची येथे इनसाइड एज लागली आहे. विकेट किपरने चांगला प्रयत्न केलाय. फाईन लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेक करेल, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या लागली आहे ती म्हणजे 66 धावा, 66 रन्स. अंडर 19 मध्ये आपण पाहतोय युवराज 11 या अंडर 19 टीमचा कर्णधार खऱ्या अर्थानं आदर्श पाटीलला आपण पाहिलं, कारण एक जबरदस्त मालिकावीर साऱ्या कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय मालिकावीरचे पुरस्कार त्याला नक्कीच मिळालेले आहेत. कारण आपण पाहिलं कोणतीही गोष्ट असू द्या, कला क्षेत्र असो किंवा स्पोर्ट क्षेत्र असो, कारण आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जितके लवकर मैदानावरती किंवा व्यासपीठावरती जितका आपण लवकर परफॉर्मन्स चांगला करू तितके आपली कारकीर्द नक्कीच मित्रांनो मोठी असते. यावेळचा चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा आलाय, कारण सचिन तेंडुलकर 4थी मध्ये असताना तो बॅट पकडायला नक्कीच शिकला, आणि इरफान पठाण 9वी मध्ये असताना गोलंदाजी करायला शिकला. कारण दोघांमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटच्या कारकिर्दीमधला फरक आहे. यावेळेला खेळलेला फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, प्रेम कदमच्या बॅट मधून येतोय. पीएमपी चषक 2024 दमदार षटकार.
पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहतो एकूण धावसंख्या लागली धावफलकावरती 73 धावा, 3 गडी बाद 73 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 74 धावांचं इथे आव्हान अक्षय हॉटेल चेंड्रे या संघाला असणार आहे. पाहूया या 74 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जातोय. यापुढील समालोचनाचा मी भार सोपवतोय आमचे मित्र इम्रानजी बुखारी भाईजान यांच्याकडे. ओ टू यू भाईजान. धन्यवाद. थँक्यू सो मच सौरभ. तत्पूर्वी आपण टॉस घेऊया. प्रथमेश पाटील दोन्ही कॅप्टनना तिथे इन्व्हाइट करायचं आहे. पहिला सामना ज्या संघामध्ये झाला होता त्यातून आपण पाहिलं की अक्षय हॉटेल संघ जिंकला आणि आझाद 11 कुरुळ संघ पराभूत झाला. त्याच्यामुळे आझाद 11 कुरुळ संघाला मी आमंत्रित करेन. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ विजयी झाला आणि त्यांनी पराभूत केलं होतं शेवटच्या चेंडूवरती. ते संतोष गावंड पुरस्कृत अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाला. तर सासवणे संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करेन. सासवणे संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करतो. दुसऱ्या बाजूला आझाद स्पोर्ट्स कुरुळ संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करतो. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि व्यासपीठावरून विनंती करतो हॅलो आझाद 11 कुरुळ संघाचा कर्णधार. येस चेक चेक. ॲडव्होकेट नमस्कार. कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आपल्या येथे पाहुणे आपल्याला पाहायला मिळालेत. कुंदन श्रीधर पाटील ॲडव्होकेट मुक्काम धेरण गावचे आहेत. सर आपलं हे PNP चषक 2023 एक भव्य दिव्य आयोजन आहे. या आयोजनाबद्दल आपल्याला 2 शब्दात मी विचारतोय की आपल्याला हे आयोजन कसं वाटलं सर. प्रथमतः माननीय चित्रलेखाताई पाटील मॅडम व आमचे नृपाल शेठ यांचे मी आभार मानतो की या जिल्ह्यामधली सर्वोत्तम स्पर्धा घेण्यासाठी व आम्हाला हा अनुभव देण्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. शेतकरी कामगार पक्षाची आहे. जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा आमची छाती अभिमानाने फुलत असते की आमच्या गावातला आमच्या घरातला पक्ष आहे आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून तरुणाईला संधी दिली त्यासाठी प्रथमतः ताईला आम्ही लाल सलाम देतो आणि या आयोजनासाठी आभार मानतो. थँक्यू. अगदी आपण पाहिलं पक्षामार्फत असेल माननीय सौ चित्रलेखाताई पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय माननीय श्री नुपाल शेठ पाटील यांच्या मार्फत तरुणाईला एक नवीन संधी, तरुणाईसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणून हे PNP चषक 2024 आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यासाठी आपण टॉससाठी येथे आलात. दोन्ही संघांना विनंती असेल की कर्णधारांनी नाणेफेकीसाठी चला लवकरात लवकर यायचं आहे. आपण आझाद कुरुळ चला सागर पाटील कोण आझाद कुरुळ संघाचा कर्णधार आलेला आहे तिथे. शिवतेज अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाचा कर्णधार सागर पिंट्याला मी आमंत्रित करतो. लगेच यायचं आहे. पहिला चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय मिड विकेटला. मात्र यावेळेला चेंडू जात नाहीये सीमारेषेच्या बाहेर आणि निखिलने
सासवणे संघाचा कर्णधार अजूनही आलेला नाहीये. सासवणे कॅप्टन पाठवा चला लगेच. पहिल्या इनिंग नंतर आपण स्पेसिफिकली टॉस करतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सागर पाटील टॉस साठी यायचं आहे लगेच. पहिल्या चेंडूवरती काय मैदानामध्ये आपण पाहिलं, दोन निखिल मधलं संघर्ष मैदानामध्ये पाहतोय. एका संघाचा कर्णधार सुद्धा निखिल आहे, दुसऱ्या संघाचा कर्णधार सुद्धा निखिल आहे. एका बाजूला निखिल पाटील आहे, दुसऱ्या बाजूला निखिल धारवे आहे. आणि मैदानामध्ये हे दोन निखिल जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात त्यावेळेला कोण डावा कोण उजवा हे फिजिकली न पाहता मैदानामध्ये शाब्दिक जर पाहायचं झालं तर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं की कोण डावा आणि कोण उजवा. तिकडे कर्णधार आलाय आणि दोन्ही कर्णधार उपस्थित होत आहेत, तर नाणेफेकीचा कौल होईल. पुन्हा एकदा जाऊया प्रथमेश यांच्याकडे. सर आपण यापुढील सामना पाहणार असू तो म्हणजेच अमृत स्पोर्ट सासवणे आणि आझाद कुरुळ या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय. धरणगावचे ॲडव्होकेट आपण पाहतोय, एक वकिलाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कुंदन श्रीधर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. हेडचा कॉल दिलाय आझाद कुरुळ. तर आझाद कुरुळ आपला हा जो निर्णय असेल तो काय असेल? आपण नाणेफेक जिंकली आहे, आम्ही क्षेत्ररक्षण करू. अच्छा, आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर क्षेत्ररक्षणामध्ये आपण किती धावा डिफेंड करू शकताय? 65-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अच्छा, 65 to 70 पर्यंत आपण डिफेंड करू शकताय. सो फलंदाजी कॉंग्रॅच्युलेशन. आपण नाणेफेक जरी हरला असाल आपल्याला फलंदाजी आली. आपण फलंदाजी करताना आपण किती धावा मिळवू शकताय? 70 पर्यंत रन करायला बघू आम्ही. अच्छा, एकंदरीत विचार केला तर दोघांचा आकडा 70 पर्यंत आहे. सो धन्यवाद, शुभेच्छा देतोय तुम्हाला पुढील सामन्यासाठी. आणि धन्यवाद सर, आपण येथे नाणेफेकीसाठी उपलब्ध राहिलात. धन्यवाद. ओवर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच. तो निखिल गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को वापस का रास्ता दिखलाया था. इस बार देखिए रघुनाथ माली, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता. मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता. अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता. पर रघुनाथ माली ने अपना चौवा लगाकर आगाज किया. डीजे को मौका. साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर लगते हुए एक विकेट के नुकसान पर. इस बार फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास. पॉइंट में फील्डर तैनात थे. जिस तरह से महाभारत में अभिमन्यु के चक्रों में फांस लिया था उसी तरह से चक्रों में फांसते हुए गेंदबाज निखिल डीजे मास्टर. तो कहा जाता है सौरभ जी, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता. आगाज को अंजाम किया नहीं जाता. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर 3 रन मुकम्मल करते हुए चौथी गेंद पर तीसरी गेंद पर चौथी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज निखिल धारवे. शानदार गेंदबाजी निखिल के माध्यम से हम देख रहे हैं. निखिल धारवे गेंदबाजी करते हुए. न्यू बैटर इनायत नंबर पर इस मैदान का काफी एक्सपीरियंस खिलाड़ी प्रशांत मोहरे. आज प्रशांत को अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा. रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते. पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते. जरूर यहाँ पर अपने मंजिल को पाना है तो प्रशांत मोहरे को अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा. बल्लेबाजी करती हुई टीम हम देख रहे हैं. अक्षय होटल चेंडरे के माध्यम से 2 बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाने में कामयाब गेंदबाज निखिल. इस बार जड़ में लाने की कोशिश से खोद कर खेला है. गेंद के नीचे मृणाल वर्सोलकर, जिन्होंने शानदार पारी खेली थी, अच्छी शुरुआत की थी, वही बल्लेबाज फील्डिंग के रूप में दिखाई देते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव. स्कोर जहां पहुंचा है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर. पहला और प्रगति पर एक शानदार मुकाबला. बल्लेबाजी करते हुए अक्षय होटल चेंडरे और गेंदबाजी करते हुए हम देख रहे हैं टीम प्रदीप स्पोर्ट्स साखर. फिर से एक बार निखिल अपनी ओर की अगली गेंद.
इस बार जड़ में लाने की कोशिश खोद कर खेला है, फिर से एक बार फील्डर थोड़े से बम्बाल, भाग अर्जुन भाग, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए दिवसा ढवलिया रनों की चोरी करते हुए 1 रन की जगह पर दूसरी रन मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। भाईजान 2 मिनिट वेळ घेतो तुमचा। काही मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही यथोचित सन्मान घेतोय। मी चित्रलेखाताई स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। सर्वप्रथम या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सासवणे ग्रामपंचायतचे सरपंच संतोषजी गावण यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचा सन्मान अक्षीच्या सरपंच सौ रश्मी रवींद्र पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। संतोषजी गावण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या अक्षीच्या सरपंच रश्मी रवींद्र पाटील यांचा सन्मान करण्यात येतोय। समोर येऊन आपला ताई सन्मान स्वीकारायचा आहे। महादेवकारचे सरपंच संकेत जोशी ग्रुप ग्रामपंचायत महादेवकारचे सरपंच आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्याचप्रमाणे मरिदेव क्रीडा मंडळ धेरणचे अध्यक्ष ज्यांच्या हस्ते नुकताच टॉस झाला शेतकरी कामगार पक्षाचे ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील यांचाही सन्मान करण्यात येईल। कुंदन श्रीधर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। तसेच सासवणे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य नैनाताई शिळदनकर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल। मी नैनाताईंना विनंती करतो ताई समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतरचा पुढचा सन्मान व्यासपीठावरती उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे थळ विभागातील आमचे डॅशिंग नेते अर्थातच रुबिन काका साखरकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। मी रुबिन काका साखरकर यांना विनंती करतो काका आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सासवण्याच्या सदस्य भाग्यश्री नाखवा यांचाही सन्मान करण्यात येईल। मी भाग्यश्री यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य अश्लेषा तुषार नाईक व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। अश्लेषा तुषार नाईक यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। ग्रामपंचायत अक्षीच्या सदस्य नीरजा निलेश शेतकरी कामगार पक्षाचे हे निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक असणारे मंडळींमधीलच एकनाथजी नाखवा यांचं नाव येतं, त्यांचंही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। राजू नाखवा हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्यात येईल। मी राजू दादांना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख चांडगावचे अमितजी साळावकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। इतर कोणी मान्यवर राहिले असतील तर त्यांचं शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत मी व्यासपीठावरून करतोय आणि कुरुळ गावचे माजी सरपंच प्रकाश काका पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी चित्रलेखाताई यांनाच विनंती करतो की आपण प्रकाश काका पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आमचे मित्र राजन यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। सासवणेचे जे आज या व्यासपीठावरती उपस्थित झाले ताई एक आणखी सन्मान घ्यायचा आहे। राजन दादांचा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे। अक्षीच्या इतर महिला सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी शाब्दिक स्वरूपामध्ये मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा वळतोय समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय आमचे मित्र
इमरान भाई जाने यांना. थैंक यू सो मच संदीप सर. फिर से एक बार अतिथि देवो भव, उनका सत्कार करना हमारा परम कर्तव्य है. एक भव्य दिव्य टूर्नामेंट हम देख रहे हैं. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील इनके स्मरणार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यूवी स्पोर्ट्स एकेडमी आयोजित पीएमपी चषक 2024 रायगढ़ जिले की एक बड़ी टेनिस क्रिकेट की टूर्नामेंट हमारे तशरीफ लाते हुए यहाँ पर सम्माननीय आदरणीय रायगढ़ जिला परिषद सौभाग्यवती महिला अध्यक्ष कमेटी के सौभाग्यवती चित्रलेखा ताई पाटिल, इनका तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता में 3 तालुके को मिलाकर एक भव्य दिव्य टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है. और देखिए इस बार प्रशांत मोहरे ने अपने इरादे स्पष्ट किए. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर आता है दर्जेदार शानदार पीएनपी चषक चौकार. ये शानदार स्कोर खड़ा किया हमारे गुण लेखक सर बतलाते हुए धरने गुरुजी सर. स्कोर कार्ड पर 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि जीतने के लिए एक बड़ा टारगेट से अचीव करना है 74. तो यहाँ पर ईट का जवाब पत्थर से देना होगा. स्ट्राइकर बैटर हम देख रहे हैं साक्षित पाटिल 3 गेंदों का सामना करते हुए 6 रन पर बल्लेबाजी करते हुए, और प्रशांत मोहरे जिन्होंने 6 गेंदों का सामना करते हुए 18 रन पर बल्लेबाजी करते हुए शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज सुनील पाटिल. किस तरह की गेंदबाजी होगी सुनील के माध्यम से, क्योंकि उनके सामने लेफ्ट आर्म बल्लेबाज साक्षित पाटिल. अठारह गेंदे 46 रनों की जरूरत. स्पीडअप करना है बल्लेबाजी करने वाली टीम. फिर से एक बार मैं अनाउंस करूंगा. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सुनील पाटिल अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार. लेफ्ट आर्म बल्लेबाज साक्षित पाटिल के लिए. तो फिर से एक बार सुनील पाटिल अपने ओर की पहली गेंद. इस बार लेग स्टंप के को मिस करती हुई गेंद यहाँ पर पहले ही सफल हो गए थे. पहले ही मन बना लिया था कि बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेलेंगे, पर इस बार देखिए बीट करने के बाद गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद जाती हुई. गेंदबाज सुनील पाटिल के माध्यम से साक्षित पाटिल स्ट्राइक एंड पर लेफ्ट आर्म बल्लेबाज. इस बार मिस स्ट्रोक. गेंद हवा में. क्या कैच लिया जाएगा? हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए बल्लेबाज आउट होता हुआ. डीजे बाद साक्षित पाटिल आउट होने के बाद इनायत नंबर 5 पर बल्लेबाज आते हुए सुनील गेंदबाज थे जिन्होंने यहां पर विकेट प्राप्त की. सुनील पाटिल. अभी न्यू बैटर आदर्श पाटिल. दोस्तों पहले मैच में मैंने आदर्श पाटिल के माध्यम से कहा था वागरेन के खिलाड़ी है जिन्होंने युवराज 11 अंडर 19 टीम का कर्णधार पद 3 साल का वापर किया था, जिसमें 10 से 12 कप जिताए थे. ऐसे एक विनर कैप्टन जरूर यहां पर आ चुके आदर्श पाटिल जिन्होंने सबसे ज्यादा मालिका वीर का खिताब प्राप्त किया था. ऐसे युवराज 11 अंडर 19 के एक टीम कैप्टन आदर्श पाटिल मैन फ्रॉम वागरन बल्लेबाजी के लिए आ चुके 28 रन 3 विकेटों के नुकसान पर. तीसरा और प्रगति पर फिर से एक बार सुनील. इस बार लेग स्टंप के बाहर अंपायर जी का इशारा. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 29 रन 29 3 विकेटों के नुकसान पर. जरूर यहां पर एक्स्ट्रा का एक पहला वाइट आता हुआ गेंदबाज सुनील के माध्यम से. इस बार देखिए
पल्लू स्कूप खेलने का प्रयास, गेंद को ढकेल दिया है, लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार, आता है शानदार पीएनपी चषक चौका। थैंक यू डीजे मास्टर। इस चौके की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर लगते हुए 3 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार सुनील, स्ट्राइकर बैटर आदर्श पाटिल के लिए। अंपायर सर का इशारा, फिर से एक बार गेंदबाज इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। इस बार आदर्श पाटिल जैसे बल्लेबाज को शांत रखा है। गेंदबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं, क्या शानदार गेंदबाजी होती हुई प्रदीप स्पोर्ट्स साखर के माध्यम से। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, लाउड अपील और या सीरीज। इस बार नो एफआईआर, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज OUT, आउट डीजे। थैंक यू डीजे। ऑफिशियल अंपायर सर, लेग बिफोर आउट है या कैच आउट है? लेग बिफोर आउट है सर, यस इट इज। जरूर ऑफिशियल अंपायर का इशारा, यहां पर लेग बिफोर आउट होते हुए बल्लेबाज आउट हो चुके हैं। 250वां विकेट जरूर यहां पर। आज का चौथा दिन है और 9 LB आउट यहां पर होते हुए, क्योंकि एक भव्य दिव्य टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटिल, इनके स्मरणार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संगठना पुरस्कृत यूवी स्पोर्ट्स एकेडमी के माध्यम से पीएनपी चषक 2024 का थरार न्यू बैटर मैदान पर आते हुए राजेश पाटिल, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी करते हुए छक्के के साथ आगाज किया था, वही राजेश पाटिल। तो गेंदबाजी मार्ग पर सुनील पाटिल, पाटिल बंधु में होने वाला ये महायुद्ध, पर कौन सी टीम जीतेगी ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। सुनील अपने गेंदबाजी मार्ग पर अपने ओर के आखिरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे राजेश पाटिल। इस बार बड़ा स्ट्रोक, मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, आता है शानदार दर्जेदार पीएनपी चषक चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इस छवि की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 37 रन और जीतने के लिए 12 गेंदों में 37 रनों की जरूरत। बचे हुए 12 गेंदे 37 रन जरूर यहां पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। जरूर यहाँ पर ये डूबती नैया को किनारे पर लाना होगा। तो बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाज प्रशांत मोरे और राजेश पाटिल को बड़े स्ट्रोक लगाकर इस मैच को जिताना होगा। जिस तरह से नागराज मंजुले दीर्घदर्शित फिल्म सैराट का डायलॉग मुझे याद आता हुआ, हुकला तो चुकला नहीं ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज फिर से एक बार नीचे, दूसरा टीम की ओर से चौथा लेकर आते हुए निखिल धारवे, एक ऑलराउंडर खिलाड़ी, पर उनके सामने प्रशांत मोरे। इस मैदान का काफी अभ्यास है, सराव है, पर आज इस प्रतियोगिता में 12 गेंदों में 37 रन बनाने होंगे। पर क्या मौका देंगे गेंदबाज निखिल धारवे? स्पीड अप करना है निखिल धारवे, मृणाल वर्सोलकर स्पीड अप करा। प्रदीप स्पोर्ट्स साखर यहां पर गेंदबाजी करते भी गेंदबाज निखिल
धारवे गेंदबाजी मार्ग पर। फिर से एक बार निखिल टू निखिल, आमने सामने। इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश और पहली गेंद के ऊपर निखिल ने अपना विकेट प्राप्त किया। बल्लेबाज प्रशांत मोरे को वापसी का रास्ता दिखलाते हुए इस बार पहली गेंद पर सफलता, डीजे को मौका। जरूर प्रेम कदम वहां पर फील्डर तैनात थे, उन्होंने आसान सा कैच लपका और यहां पर 5वां झटका लगता हुआ टीम अक्षय होटल चेनरे टीम को बैकफुट पर लाकर रखा है। बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था, यॉर्क किस्म की गेंद उसे खोद कर खेला है, पर वहां पर फील्डर प्रेम कदम पर कोई गलती की गुंजाइश नहीं। कमाल का कैच यहां पर पकड़ते हुए और बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज निखिल दारवे। न्यू बैटर मैदान पर आते हुए स्वप्निल कड़वे। देखना है स्वप्निल कड़वे किस तरह की बल्लेबाजी करेंगे। बचे हुए 11 गेंदे 37 रनों की जरूरत। 11 गेंदे 37 रन। स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं स्वप्निल। नॉन स्ट्राइक पे फिर से एक बार राजेश पाटिल। इस बार फुल टॉस किस्म की गेंद उसे खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग में। ओहो, कोंबडी पलाली तंगडी धरूना लंगडी घालाया लागली और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, चौकार। जरूर यहां पर पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया है बल्लेबाज स्वप्निल ने। पहली गेंद पर राजेश पाटिल ने भी इसी तरह से आगाज किया था चौवे के साथ और वही कारनामा स्वप्निल कड़वे ने करके दिखलाया। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा धरणे गुरुजी सर बतलाते हुए 42 रन 5 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर निखिल गेंदबाजी करते हुए जिन्होंने अपने स्पेल का यह दूसरा ओवर लेकर आते हुए 9 गेंदे 32 रनों की जरूरत। इस बार ऑफिशियल अंपायर सर का इशारा, वाइड का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए। फिर से एक बार निखिल, फिर से एक बार वही गलती, वही अंजाम। अंपायर जी का इशारा, वाइड का आता हुआ एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 44 रन 5 विकेटों के नुकसान पर। एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो। वही गलती दोहराते हुए यहाँ पर गेंदबाज निखिल अपने बॉलिंग मार्क पर। स्ट्राइक पे बैटर राजेश पाटिल। और इस बार स्लॉट में आती हुई गेंद उसे खींच दिया है मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, पीएनपी चषक षटकार। जरूर इस छक्के की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 50 रन। जीतने के लिए भी धरणे गुरुजी सर बतलाते हुए 8 गेंदे 24 रनों की जरूरत। 8 गेंदे 24 रन। मराठी में कहा जाता है पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात। पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात। कळू द्या त्या आकाशाला तुझी खरी औकात। जरूर यहाँ पर राजेश पाटिल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं वो बल्लेबाजी के स्ट्रोक दिखाने होंगे, पर इस बार भी स्ट्रोक गेंद हवा में। भाग अर्जुन भाग। जब तक दोनों खिलाड़ी दौड़ लगाएंगे तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। 2 रनों के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 52 रन 5 विकेटों के नुकसान पर।
बचे हुए 7 गेंदे 22 रनों की जरूरत। 7 गेंदे 22 रन। क्या होगा इस मैच में? क्या बनेंगे खलनायक? बल्लेबाज राजेश पाटिल। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। क्या होगा वार, क्या होगा पलटवार, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। निखिल इस बार स्लॉट में आती हुई गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन आधा डजन। षटकार। जरूर यहाँ पर इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा 58 रन। कहानी में ट्विस्ट आता हुआ, कहानी में थोड़ा सा रंग में भंग होता हुआ। जीतने के लिए 6 गेंदे 16 रनों की जरूरत। राजेश पाटिल ने जरूर शानदार कामगिरी की और गेंदबाज के ऊपर प्रहार किया। और मैं अक्सर कहता हूं, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज निखिल धारवे इतना भागा कि लंगड़ा हो गया। जरूर यहाँ पर 6 गेंदे 16 रनों की जरूरत है। बड़े स्ट्रोक लगाना लाजमी है। राजेश पाटिल ये जानते हैं। अभी स्ट्राइक पे बल्लेबाज स्वप्निल कड़वे। स्वप्निल के पास वो पोटेंशियल है, पर क्या कामयाब होंगे? क्योंकि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज उमेश खाड़ेकर। उमेश खाड़ेकर गेंदबाजी के लिए आते हुए। स्ट्राइक पे बैटर स्वप्निल कड़वे। 6 गेंदे 16 रनों की जरूरत। पहली गेंद फुल टॉस किस्म की गेंद, उस पर खेला हुआ स्ट्रोक। प्रेम कदम फील्डर वहां पर तैनात है। कोलाड पोस्टाची वाड़ी के ये खिलाड़ी, पर आज जरूर उन्हें मौका मिला है प्रदीप स्पोर्ट्स साखर टीम में। पर पूरा श्रेय जाएगा, मैं तो कहूंगा, इस प्रतियोगिता का आगाज करने वाले स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटिल। इनके स्मृति चषक एक भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संगठना पुरस्कृत यूवी स्पोर्ट्स एकेडमी पीएनपी चषक 2024 का थरार। इस बार देखिए, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहान हिट, चेंडू आहे फ्री हिट। और मराठी में कहा जाता है, अंधला मागतोय 1 डोला, देव देतोय 5 डोले। यहाँ पर देखिए, आम तो आम गुटलियों के नाम। 1 रन की जगह पर 5 रन मुफ्त के यहाँ पर प्राप्त करती हुई दिवाली का बोनस पीएनपी चषक में मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पर हम देख रहे हैं। अक्षय होटल चेंडरे टीम के माध्यम से अगली गेंद फ्री हिट। जीतने के लिए 5 गेंदे 10 रनों की जरूरत। ये 200वां चौका। तालियां बजाए दोस्तों, इस प्रतियोगिता में पूरे 200 चौके यहां पर लगते हुए। और फिर से एक बार अगली गेंद फ्री हिट। 5 गेंदे 10 रनों की जरूरत। उमेश खाड़ेकर। आहा, इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास। बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। जरूर यहां पर इस तरह का स्ट्रोक लेना। मौसम मस्ताना, गरज नस्ताना लगा हुआ है स्ट्रोक। यहां पर बल्लेबाज राजेश पाटिल इनके माध्यम से। फिर से एक बार उमेश खाड़ेकर अपने ओर की अगली गेंद। फुल टॉस गेंद, इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। जहां पना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। पीएनपी चषक चौकार। थैंक यू डीजे मास्टर। बुलबुल के पैरों में बाज नहीं होते,
कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते। तो जरूर यहाँ पर ताज प्राप्त करना है। तो बल्लेबाजी करने वाली टीम को 68 रन मुकम्मल करने, बचे हुए 3 गेंदे और 6 रनों की जरूरत। 3 गेंदे 6 रन, दिल की धड़कने माधुरी दीक्षित की तरह धक धक होती हुई। क्या 3 गेंदों में 6 रन बनाए जाएंगे? हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। यहां पर एक शानदार मुकाबला होता हुआ गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार उमेश घाणेकर। इस बार देखिए लाउड अपील करने का प्रयास और ये खराब चित्र मैदान पर देखिए, भाग अर्जुन भाग, पर अपनी विकेट को सैक्रिफाइस करते हुए यहां पर, क्योंकि उन्हें पता है बैटर जल्द से जल्द भेजे। और फिर से एक बार, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो यहां पर संघर्ष करना होगा अगर इस मैच को जीताना है। तो 2 गेंदों में 5 रन बनाने होंगे। हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है। बल्लेबाज राजेश पाटिल उर्फ राजा। क्या राजा बजाएंगे इस गेंदबाज का बाजा? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। उमेश घाणेकर गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पे बल्लेबाज राजेश पाटिल। 2 गेंदे 5 रनों की जरूरत, जरूर टाइम भी होगा परफेक्ट 5। 2 गेंदे 5 रनों की जरूरत। क्या होगा, उमेश घाणेकर या राजेश पाटिल? ओहो, इस बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर थोड़े से फंबल, जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर 2 रन मुकम्मल करते हुए। और जरूर संदीप सर ने कहा था, हमने चौकों की हैट्रिक देखी, छक्कों की हैट्रिक देखी, मेडन ओवर देखी, पर यहाँ पर क्या आज के दिन का, चौथे दिन का पहला सुपर ओवर का मैच खिलाया जाएगा। जीतने के लिए धरने गुरुजी सर बतलाते हुए 1 गेंद 3 रनों की जरूरत। अगर 2 रन बनाते तो जरूर ये मैच सुपर ओवर टाई होगा। तो फिर से एक बार दर्शकों से गुजारिश है कि इस मैच के लिए तालियां हो जाए, क्योंकि एक हाई वोल्टेज मैच। 1 गेंद 3 रनों की जरूरत। हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। और यहां पर देखिए क्या 2 रन मुकम्मल किए जाएंगे। और इसी तरह से इस मैच को जीत लिया है। हार कर जीतने वाले को कहते हैं बाजीगर। और प्रदीप स्पोर्ट्स सागर टीम इस मैच में जीत हासिल करते हुए थैंक यू डीजे मास्टर। और सम्मानीय आदरणीय नुपाल शेठ पाटिल सर के लिए कुछ कहना चाहूंगा। अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, चिंगारी भड़कती है तो आफताब हो जाती है। जब भी सुनता हूं जमाने में नुपाल शेठ पाटिल सर का नाम तो भाईजान की छाती फूलकर दबंग हो जाती है।